मागच्या वेळेस दसऱ्याला माझं 3 महिन्याची प्रेग्नन्सी होती, ते अबॉर्शन करावं लागलं काही कारणामुळं. तसं आता निवडला साथीदार, पण ते एक साथीदार निवडण्यामध्ये सगळेच नाते निसटून गेले मागं, असं झालं. त्यातल्या त्यात माझं आहे लव्ह मॅरेज. ना मी सासरचं घर दाखवू शकत ना माहेरचं घर दाखवू. एक मसाल्याचा बिझनेस केला, त्यानंतर त्याच्यामध्ये पण खूप मोठं फेल्युअर आलं. सुरुवात मी म्हणलं आपण इथं नाही राहू शकत, मला असं वाटतं मी इथं मरून जाईन ना. हाय हॅलो नमस्कार, दंडवत प्रणाम. तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही काही सबस्क्रायबरला भेटायला जाणार होतो आणि त्यानंतर मग बऱ्याच जणांचे आम्हाला कॉल आले, मेसेज आले. तर काही जणांना आम्ही बोललोत पण, आणि हळूहळू काही जणांना आता एक स्टेप बाय स्टेप त्यांना कॉल पण करूत किंवा बोलूत पण जे राहिलेत त्यांना. पण या सिरीजचा मेन पर्पज हा होता की तुमच्यापैकी काही जणी घर सांभाळून काही छोटा मोठा बिझनेस वगैरे करत असतील तर ती स्टोरी आमच्यासोबत शेअर करावी. तुम्ही तुमचा बिझनेस कसा सुरू केला, घरातून सुरुवात केल्याच्या नंतर काय अडचणी आल्या, तुमचा अनुभव आणि आजपर्यंत तुमचा प्रवास कसा राहिला, हे आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं. त्यामुळे तुमचा बिझनेस प्रमोट होईल आणि तुमचा अनुभव बघून एखाद्या व्ह्युअर्सला प्रोत्साहन मिळेल. तुमची स्टोरी कोणासाठी तरी एक मोटिवेशन, आयडिया किंवा सुरुवात ठरू शकते. पण आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. तर आज आम्ही भेटणार आहोत लक्ष्मी राहुल वैद्य यांना. तर यांचा कुठलाही बिझनेस नाही, तरी पण आम्ही यांना का भेटणार आहोत. खरं तर ही भेट आमची अशी ठरलेली नव्हती, अचानकच झालेली होती. आणि त्यांच्या मनातली एक गोष्ट होती जी त्यांना मला सांगायची होती आणि माझ्यामार्फत कोणापर्यंत तरी पोहोचायची होती. त्यांचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज आणि त्यानंतर आलेल्या त्यांना बऱ्याच अडचणी, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा स्वतःची एक ओळख निर्माण करण्याची त्यांची जिद्द. तर बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ स्किप न करता स्टोरी त्यांची पूर्ण बघा. हाय हॅलो नमस्कार, दंडवत प्रणाम. तर आज आम्ही आलो छत्रपती संभाजीनगरला, कारण की सुट्टी आहे 2 दिवसाची. आणि जसं की मागच्या व्हिडिओमध्ये यांनी सांगितलं होतं की आम्ही काही सबस्क्रायबरला भेटायला जाणार, ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी. सो त्याच प्लॅनिंगनुसार आम्ही आलेलो आहोत आणि तेच आजच्या दिवसामध्ये असणार आहे स्पेशल. तर आत्ता आम्ही त्या ताईंना कॉल केला होता, म्हणजे भेटण्याची एक एक्साइटमेंट असते ना, त्यांच्या बोलण्यातून याच्यातून दिसत होती. आणि आता कॉल केला की आम्ही थोडं लवकर निघालो, म्हणून 10च्या आधी येतो बोललो होतो आम्ही, कारण की पुढे पण आम्हाला जायचं दुसरीकडं. तर त्या ताईनं 5 वाजता उठून बसल्यात. त्या म्हणल्या माझं आवरून झालं सगळं, 8:30 पावणे 9 आम्ही त्यांना कॉल केला. लोकेशनचा आवाज आहे. तर झालं काय की वाटलं, पण त्या म्हणल्या की मी 5लाच उठले. सो असं असतं काही जणींचं, म्हणजे एकदम आतुरतेनं वाट बघत असतात. तर आता In 500 meters, turn right after Lokvilas Nagri Sahakari Bank. आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल. त्यांना बाळ आहे नाही, हो काहीतरी बाळासाठी गिफ्ट वगैरे असं. खाली हात कसं जावं, काहीतरी स्वीट घेऊ खायला समोर काहीतरी काहीतरी. घ्यावं लागेल. तुम्ही आम्हाला पहिल्यांदा भेटते, पण आम्हाला वाटतं आम्ही हमेशा चल तुम्ही येऊनच थांबले. बघा ते किती, हो का, अरे बाबा तिचे बघा किती खुश व्हायला. माझा व्हिडिओ बघतो तर इथे ना, तर त्यांनी खूप छान पाहुणचार केला होता. आम्ही त्यांना काही गोष्टीसाठी अगोदरच नाही म्हणत होतो, पण तरीसुद्धा त्यांनी प्रिपरेशन सगळं करून ठेवलं होतं आधीच. आणि त्यांचा मुलगा सुद्धा खूप गोड आहे, खूप सारखा बोलत असतो. काल मॅमचा मला कॉल आला, ते ऐकून एकदम शॉक बसला की कधी अपेक्षा केली नव्हती की इतके मोठे क्रिएटर आपल्याला कॉन्टॅक्ट करतील, किंवा इतक्या कमी वेळामध्ये, इतक्या कमी जसं बघायला गेलं स्ट्रगल याला म्हणताच येणार नाही, इतक्या कमी टाईम ड्युरेशनमध्ये इतक्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत माझा कॉन्टॅक्ट झाला. याला नाही, तसं तुम्ही म्हणताय, तुम्ही जसं दिसता ना मोबाईलमध्ये किंवा आम्ही बघतो त्याच्यापेक्षा जास्त खूप चांगलं आहे एक्झॅक्टली समोर. असं वाटलं की इतके मोठे क्रिएटर येतील तर त्यांचं बिहेवियर कसं असेल. माझं घर छोटंसं आहे, तर ते त्यांना वाटेल की बाबा, मलाच अनकम्फर्टेबल वाटत होतं की स्वयंपाक तिथंच करणार. प्रियान 9 महिन्याचं, एकच रूम सगळं. आणि स्वयंपाक कसा करायचा, गॅस वगैरे नाही, स्टोव्हवर, इलेक्ट्रिक शेगडी आणि स्टोव्ह असं बी राहिलं.
पाऊस आला तर वरून गळायचं, मग आम्ही तसं काही भांडायला. वाटत नाही एकदम. हा हा, तर काय अडचण नाही, आम्ही सगळे अनुभव घेतलेले. बघतील का नाही येतील. हां हां, आणि असं वाटलं की छोटं घर आहे, त्याच्यामध्ये कसं बोलू. माझ्याकडे चेअरसुद्धा नव्हत्या, मी एक एक सगळ्यांकडून मागून आणलं, ते ॲडजस्ट केलं आणि सगळं घर रात्रीवर स्वच्छ केलं की नाही येता येतं. त्यांना कुठेतरी मला त्यांनी ॲप्रिसिएशन द्यावं की नाही यार ठीक आहे. आणि हे जे आपलं छोटं घर आहे ते लपवण्यासाठी आपण जी धडपड चालली आहे आता, ते आलं तर मला रिॲक्ट कसं करावं, मी हॅपी व्हावं की अश्रू यावं आनंदाची, ते सुद्धा लक्षात येत नाही आहे. याच्यावरती महाराजांचीच कृपा असं म्हणता येईल त्याच्यावरती. आणि त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यावरच मी मेसेज केला होता, त्यानंतर हे सगळं कॉन्टॅक्ट झाला. मी 6 महिन्यापासून कॉन्टेंट क्रिएट करते, पण त्याच्या अगोदर झालं असं की ह्या फील्डमध्ये मी कसं आले हे सांगायचं तात्पर्य असं की मी सुरुवातीला घरी पण भरपूर गोष्टी करून बघितल्या. सगळ्यात अगोदर मी एक मसाल्याचा बिझनेस केला, त्यानंतर त्याच्यामध्ये पण खूप मोठं फेल्युअर आलं. सुरुवातीलाच मी 10,000चं स्टॉक भरून घेतलं आणि ते असं झालं की त्या सेल करण्याचं आपल्याला काही माहिती नाही, आयडिया नव्हता परत त्याच्यामध्ये. आणि कसं पॅकिंग करायचं, सगळ्या बेसिक गोष्टीपासून अभ्यास करून ते केलं. आता माझं भलेही ग्रॅज्युएशन झालं, पण बाळामुळं मी बाहेर नाही जाऊ शकत सध्याची जी परिस्थिती बघता, तर घरातून काहीतरी करायचं. त्यानंतर मी शिलाई मशीनचं ब्लाऊज मी अगोदर शिकलेले होते, तर ब्लाऊजचं शिवत होते. म्हणलं इथं आल्यावर काहीतरी स्कोप भेटेल. पहिले तर मी खेडेगावातच राहत होते, बाळ मोठं व्हायला लागलं म्हणून शाळेच्या संदर्भामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो. तर शिलाई मशीनचं बघितलं, त्याच्यात पण मला सक्सेस काही मिळालं नाही. त्यानंतर म्हणलं चला आपल्याकडे थोडेफार बायका ब्लाऊज येतात ना घेऊन, तर आपण थोडंफार कटलरीचं सामान ठेवू. पण त्याच्यात असा लॉस झाला की माझं एक सुद्धा प्रोडक्ट विकल्या गेलं नाही. मला कोणाच्या बड्डेला, रक्षाबंधनला ते असं गिफ्ट म्हणून परत द्यावं लागलं. ते कसं तरी घराच्या बाहेर काढलं. मग झालं असं, मागच्या वेळेस दसऱ्याला माझं 3 महिन्याची प्रेग्नन्सी होती, ते अबॉर्शन करावं लागलं काही कारणामुळं. आणि त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये आले जास्त, की आता मी घरात जास्त विचार करायला लागले की बाबा 6 वर्षाचं बाळ आहे, त्याच्यानंतर हे सगळं आपल्यासोबत घडतं आहे. मग त्याच्यामध्ये माझा एक फ्रेंड आहे कॉलेजमधला, तो पण कॉन्टेंट क्रिएट करतो, त्याचं टॅटूचं शॉप आहे. मग तो यूट्यूबवरती कॉमेडी व्हिडिओज टाकायला लागले, तर मी सहज त्याला कॉन्टॅक्ट केला. म्हणलं तू छान बनवतो आहे व्हिडिओ, तर तो बोलला तू पण बनव ना, की तू काही नाही. मी म्हणलं यार मी अशी दिसते. आता सगळ्यात मोठा न्यूनगंड आपण स्वतःमध्ये निगेटिव्ह गोष्टी काढत असतो ना, की यार आपलं दिसणं असं आहे, आपलं बोलणं असं आहे, कोण आपल्याला बघणार. मी त्याला सांगत होते आपलं घर असं आहे. त्यातल्या त्यात माझं आहे लव्ह मॅरेज, ना मी सासरचं घर दाखवू शकत, ना माहेरचं घर दाखवू शकत, भाऊ मामा असं काहीच नाही दाखवू शकत. जसं असतं ना प्रत्येकाचं कॉन्टेंट, की आज मी सासरी निघाले, आज मी माहेरी निघाले. मी त्याला मी तेच बोलले की माझ्या कॉन्टेंटमध्ये काय असणार आहे, मी, माझा नवरा आणि माझा मुलगा, हे रोज रोज काय दाखवणार आहे, तोच तो काम. पण त्यांनी मोटिवेट केलं तिथं की नाही तू कर, स्टार्ट तर कर. रेसिपी, स्वयंपाक तर येतो ना तुला वाकडा तिकडं हां, मग तू स्वयंपाक रेसिपीज कर. हां, तो म्हणलं तू रेसिपी कर. तो हमेशा मला एक गोष्ट सांगायचा की लक्ष्मी तुझं बोलण्याचं कौशल्य आहे ना चांगलं आहे, तर तू त्याच्यातून काहीतरी तुझा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवू शकते. मग तो तसं बोलला. मी यांच्यासोबत घरी आल्याच्या नंतर डिस्कस केलं की तो मला असं बोलतो आहे, कारण की त्यांची परमिशन घेणं पण गरजेचं आहे ना. एक प्लॅटफॉर्मवरती आपण येतो आहे, परत आपलं असं बॅगेज आहे जे आपलं आहे ते, मग मी म्हणलं आपण कम्फर्टेबल असू का आपली लाईफ सगळ्यांसमोर मांडण्याच्या अगोदर ना. तर तेव्हा त्यांनी सपोर्ट केला की हो तू स्टार्ट कर. मग पहिला व्हिडिओ टाकला. मी सुरुवातीला असं ठरवलं होतं की मी देवपूजाचे वगैरे व्हिडिओ टाकेल, की असतात ना ते भरपूर देवपूजाचे किंवा ते रांगोळी वगैरे असं फेसलेस व्हिडिओ टाकायचं ठरवलं. पण नंतर असं वाटलं की यार आपण तेच ते काय टाकणार आहे, रोज रोज लोक तेच काय बघणार आहे. मग तो मला परत फोन करून सांगतो की तू हे असे व्हिडिओ नको टाकू, तुझं डेली रुटीन शेअर कर. मग थोडं थोडं करत करत आता इथपर्यंत आले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा तात्पर्य हाच की आपण म्हणतो ना लाईफमध्ये प्रत्येकाला एक सक्सेस पाहिजे, किंवा आई वडील म्हणतात की हे तुमचं रिकग्नायझेशन आहे, तुम्ही इथं आहे सक्सेसफुल. आता जसं लोकांची परिभाषा असते की एक घर, एक गाडी, हे सगळं असलं की तुम्ही सक्सेसफुल झाले असं. पण तेच मम्मी पप्पाला कुठेतरी सिद्ध करायचं आहे की चला ठीक आहे, मी जे केलं ते बहुतेक त्यांच्या हिशोबाने चुकीचंच आहे, प्रत्येकाच्या हिशोबाने चुकीचं आहे, ते मी ॲक्सेप्ट करते. पण हां, असं वाटतं की हे ना मी जेव्हा धडपड चालली की बाबा ठीक आहे, जी चुकी माझ्याकडून झाली त्याला मी ॲक्सेप्ट करते. आम्ही गाडी घेतली, त्यांना कॉन्टॅक्ट केला या, पण ते काही आले नाही. म्हणजे तुम्ही लव्ह मॅरेज केल्यामुळे ते नाराज आहेत. नाराज आहेत. हां हां.
दोघांच्या तर पण? दोघांच्या पण घरची. तर असं आहे की आमचं गल्लीतच घर आहे, इकडं समजा यांचं घर आहे आणि माझं इथं जवळच आहे. तर असं वाटतं ना की बाबा आईला किंवा वडिलांना असं वाटेल, त्यांचे तर वडील नाही, पण मला वाटलं की बाबा आपण एक गाडी घेऊ किंवा आपल्या घरामध्ये घरदार वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तर मला वाटलं चला ठीक आहे, काही दिवसाचा राग रुसवा असेल तर ॲक्सेप्ट करून घेतील आपल्याला. आपण काय करू, काही गोष्टी अचीव करू की त्यांना प्राऊड वाटेल की चला बा ठीक आहे, यांनी हे यांचा डिसिजन घेतला ना, पण ॲट द एंड ऑफ द डे ते काहीतरी करताय, चांगलं कुठेतरी सेटल झाले असं. तर मग आम्ही मागच्या जूनमध्ये ना कार पण घेतली की त्यांना वाटावं की नाही बा लेकरं आहेत बा, सुखानी आहे, काही वाईट मार्गाला नाही चालले असं त्यांना दाखवण्यासाठी. पण त्यांना कॉल पण केला होता आमच्या मोठ्या भैयाला आणि त्यानंतर त्यांना मेसेज पण केला. त्यांनी कॉल तर उचलला नाही, मेसेज केला की आज डिलेवरी तुम्ही प्लीज या की तरी पण ते नाही आले. चला ते अजून एक फेल्युअर, पण ठीक नाही, आहे. पण घरचे म्हणजे कसे आपलेच असतात म्हणून नाराज होतात. हा. आज न उद्या त्यांना बी वाटेल. आम्हाला पण तीच आशा आहे, हां. पण असं वाटतंय की ते ॲक्सेप्ट करण्याच्या अगोदर आपण सगळ्या गोष्टी सेटल करून घेऊ. नाही त्यांचा रुसवा मान्य आहे बरं का, पण एका वेळेला काय वाटतं माहिती आहे का की आताची जी परिस्थिती आपण बघतोय ना, तर वेळ हातातून चालली. कोणी जाण्याच्या नंतर किंवा हे याचं जो लहानपण आहे ना ते निघून चाललं. त्याचा म्हणजे एक प्रश्न असतो, आई आजी कुठे आहे, आपण सुट्ट्यांमध्ये कुठं का बरं नाही चाललो. आणि आपण मित्रांवरती किंवा मैत्रिणीवरती ते एक इमोशनल सपोर्ट देतो ना, आपण त्यांच्यावरती ओझं नाही होऊ शकत एका वेळेनंतर की प्रत्येक वेळेस ठीक आहे यार माझा हा प्रॉब्लेम आहे, तू ऐक ना. मी त्यावेळेला त्याला खांदा नाही देऊ शकत माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला, तर मी प्रत्येक वेळेस तिथं त्याला नाही परेशान करू शकत असं वाटतं. त्याच्यामुळं बाकी आपण तर ॲडजस्ट होऊनच जातो, एक मोठे मॅच्युअर आहे आपण, आपलं समाधान कुठेतरी शोधतो. पण बाळामुळं असं वाटतं की त्यांनी लवकर ॲक्सेप्ट करावं, त्यानंतर असं लहानपण बघायला भेटतं. कारण मी घरातली एकटी मी मोठी आहे, त्याच्यानंतर माझे दोघं भाऊ लहान आहे आणि माझे दोन्ही भाऊ मोठे आणि ते भाऊ. तर तेच असं लई फास्ट एक तर वेळ निघून चालली. याचं लहानपण तर आम्ही कसं काढलं ते तर सांगण्यासारखं पण नाही आहे, मलाच हे होईल. लॉकडाऊनमध्ये तो झाला होता. त्यावेळेला अशी सिच्युएशन होती आमच्या इथं की घरामध्ये फक्त 2 किलो तांदूळ होता आणि एरिया क्वारंटाईन झाला होता आमच्या इथले. तर क्वारंटाईन झाल्यामुळं घरात काहीच नव्हतं आणि घराच्या मागच्या बाजूला कवटाचं झाड होतं. तिथले 2 कच्चे कवटं तोडून आणायचे आणि भातामध्ये मिक्स करून खायचे, अशी सुद्धा वेळ. पण त्याला पण आपण काय म्हणतो की चला लाईफने एक लेसन दिला की बाबा तू भविष्यात कोणत्या पण सिच्युएशनमध्ये जर का पडली ना तर तू सर्वाईव्हच करणार. आणि असं म्हणू की देवाने इतके मोठे जरी अडचणी आणल्या तर लय इझिली झेललेलं आहे. हा ते खूप जास्त सपोर्टिव्ह. सपोज मी बोलले ना की यार मला हे करायचं आहे, काय करू मी, ते म्हणतात ठीक आहे मला एक थोडा वेळ दे, मी 2 महिने वेळ दे, मी पैसे जमा करतो, तू जे म्हणशील ते करून देते. मी पहिला व्हिडिओ केला, त्याच्यानंतर म्हणलं याची क्लॅरिटी चांगली नाही आहे, त्यांनी मला 3ऱ्या आठवड्यामध्ये मला मोबाईल घेऊन दिला. परत मी म्हणलं की आता इथं एवढ्या 26 रूम आहेत, आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम येतो. तर मग त्यांनी लगेच मला EMI वरती माईक पण घेऊन दिला, जे म्हणजे 4 ते 5 महिने. पण आहे असं. तेच मला मम्मी पप्पाला सांगायचं की यार तुम्ही जर का कुठं करून दिलं असतं, काही कमी पडलं असतं, तुम्ही मला धावत पळत मला करावं लागलं असतं. कारण की त्यांनी माझं ठरवलं होतं आत्याच्या इथं ना, ते मला बोलायचे की तू मी सगळं करतो बेटा तुझ्यासाठी, तू सांग, तू माझी एकटी आहे ना, मी तुला सगळं पुरवतो. पण आज त्यांना प्राऊड कसं फील करू, कारण की माझ्या फॅमिलीमध्ये दुसरं कोणी नाही पण आहे की चला बहीण आहे तिला सांगन, ती मम्मी पप्पाला पटवण, असं तसं काहीच नाही. त्याच्यामुळं हा पाथ चूज केला की बाबा याच्यातून आपण काहीतरी करू, कुठून तरी त्यांना एक मेसेज पोहोचन की चला ठीक आहे लेट इट गो करा आणि पुढे निघा, लाईफ निघून चालली आहे, चुका धरत बसण्यापेक्षा काही अर्थ नाही ह्या गोष्टीला, असं ते आहे. काय म्हणते तर नातू पण खूप जास्त गोड आहे, तुम्ही एकदा भेटायलाच पाहिजे. आणि तुम्ही इतकं खरंच म्हणजे स्ट्रगल आहे पण तुमचं खरंच वाटलं ते 100% म्हणजे तुमचं लाईफमध्ये तुम्ही काही ना काहीतरी अचीव करणार आहे स्ट्रगल स्टोरी ऐकल्यानंतर. आणि तुमचे हस्बंड ऑलरेडी एवढे सपोर्टिव्ह आहे, तुम्हाला कोणी रोखू शकत. तेच मोठी म्हणजे सगळ्यात जास्त हे असते. ते असं त्यांनी मला हे नाही केलं, कधीच अडवलं नाही. म्हणजे मी ना ज्या टायमाला आम्ही पहिली रूम घेतली होती ना, तर ती रूम अशी होती की शेत होतं, शेतामध्ये एक छोटीशी ते बटाईनं जे देतात ना, जे पीक काढलं तिथं ठेवतात, तशी ती रूम होती. आणि त्याच्यावरती एक रूम काढलेली होती, त्या सिंगल रूममध्ये आम्ही रूम घेतली होती. आणि त्यावेळेला मी प्रेग्नेंट होते ना, तर 500 रुपये महिना त्या रूमचं भाडं होतं. तर आम्ही तिथं राहायला गेलो तर सगळीकडं इतकं तर त्याच्यामध्ये ते मुगाचे आणि उडदाचे भुसकट असतं ना, ते तितकं होतं. तर मी म्हणलं आपण इथं नाही राहू शकत, मला असं वाटतं मी इथं मरून जाईन ना.
तर त्याच्यानंतर मग म्हणे ठीक आहे. मग जे आम्हाला एक फ्रेंड होते यांचे, तर ते म्हणे ठीक आहे तुम्ही या. पण त्यांची आई आहे ना असं थोडंसं उद्धट असं वागायला लागले ना, कंटाळा आल्यासारखं. मग त्या दिवशी रात्री आम्ही आज त्या रात्री आम्ही तिथे गेलो, पावसाळ्याचे दिवस होते. मग ते कोटमाळा जे असतं ना आपण डबे वगैरे ठेवतो, ते एक तर ते घर गळत होतं, ते भुसाचं पाणी त्याच्यात मुरत होतं स्लॅबमध्ये आणि ते गळत होतं. रात्रभर त्या स्लॅब खाली बसून आम्ही रात्र काढली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं चला ठीक आहे, आता जे झालं ते झालं, आपला निर्णय, आपल्याला याच्यावर ठाम राहायचं आहे. घर पूर्ण सकाळी स्वच्छ केलं आणि काहीच नव्हतं आमच्याकडे, फक्त एक गॅस होता आणि माझ्याकडं एक 10-12 हजार रुपये होते. माझी सॅलरी झालेली, मी ती घेऊन आले होते. त्याच्यातून स्ट्रगल चालू केलेली. आता जे काही एवढं दिसतंय ते असं मेहनतीनं जुटवलेलं आहे की हां. म्हणजे लव्ह स्टोरी तुमची जवळपास सक्सेस आज जेव्हा मम्मी पप्पा ॲक्सेप्ट करतील बहुतेक तेव्हा सक्सेसफुल होईल. 100% करेल. आणि म्हणजे लाईफमध्ये बॅरियर इतके येत गेले ना, जसं यूट्यूबचा मी पहिला व्हिडिओ टाकला ना, त्यावेळेला झालं असं की इथं जेवढे बायका मला बोलत होत्या ना, आपण म्हणतो एक थोडंसं लागतो सपोर्ट आपल्याला मेंटली, थोडंसं कामावरलं की आपण बसतो ना बायकांना किंवा बाळासोबत खेळायसाठी. ज्या दिवशीपासून व्हिडिओज बनवणं चालू केलं ना, त्या दिवशीपासून मला इथलं कोणीच बोलत नाही कि नहीं यार ये म्हणजे ते म्हणते की व्हिडिओ बनाते ना तो नहीं यार इनकी व्हिडिओ में नहीं आना चाहिए. व्हिडिओ बनवणं काही खराब गोष्ट नाही, पण त्यांना आम्हाला घेताल, मग आम्ही येतो. ती त्यांची एक मेंटॅलिटी असते की नाही मला नाही यायचं तुमच्या. एक व्हिडिओ टाकला होता की बाबा बाळ खेळला आणि आपण त्या फेस मधून आलोत का नाही, पण आता ठीक आहे एक लेडीज आपण जेव्हा सक्सेस होतात ना त्यावेळेस ते स्वतःहून येतात. हा, तर मग ते त्या दिवशीपासून मला बोलणं बंद केलं. मी म्हणायचे चला ठीक आहे आपण आपल्या बायकांचं कुठं बाहेर फिरायला जाऊ किंवा मी ह्या वर्षी हळदी कुंकू पण नाही केलं, कारण की मला कोणी बोलतच नाही. त्यांनी ना मला बोलवलं ना मी त्यांना बोलवलं, कारण की ते यायला तयारच नव्हते. मी म्हटलं चला तो एक तरी ब्लॉग होईल आपला, काहीतरी आपण शेअर करू ना की हां आपला. त्यानंतर ते झालं म्हणजे म्हणतो ना आपण सपोर्ट आपल्याला कसलंच नाही आहे. जर आईवडील म्हणले तर नाही, सासू सासरे नाही आणि फ्रेंड तर नाहीच आहे नाही, आणि उरलं सुरलं तर शेजारी पाजारी पण नाही काहीच असं ते दुसऱ्याला हे करायचं नाही. कॉन्टेंट आहे ना तुम्हाला, हे तिघं भरपूर झालं. ते आहे. खूप छान बोलते ते, खरंच. सुरुवात करायला पाहिजे. बोलण्याची कौशल्य तुम्ही जसं म्हणले खरंच आहे. आणि एका ठिकाणी इथं हायटेक कॉलेज आहे, तिथं मी जॉबच्या बाबतीत थोडंसं फायनान्शियल कंडिशन आमची सुरुवातीला इथं आल्यानंतर डाऊन झाली होती. तर तिथे गेले मी जॉबसाठी चौकशी करायला. तर मी म्हणलं आहे आपलं थोडंसं नॉलेज. MPSCचं प्रिपरेशन 2 वर्ष केलं. बाळ 6 महिन्याचा होता तेव्हा मी एक्झामसुद्धा द्यायला गेले होते, पण झालं असं माझा अभ्यास नाही. आणि असं व्हायचं शांत बस हां, असं व्हायचं की बुक जर खरेदी करायचं आहे ना मला, तर त्यावेळेला घरात हे आणणं गरजेचं आहे, तांदूळ गहू पीठ आणणं गरजेचं आहे, असं सिच्युएशन येऊन जात होती. तर ते बुक्स मी काही परचेस करू शकले नाही. आणि जेवढे बुक होते तेवढं मी अभ्यास केला, पेपर द्यायला गेले होते, पण मी त्याच्यात फेल झाले. त्याच्यानंतर मी इथं आल्याच्यानंतर फॉरेस्ट गार्डचा पण पेपर दिला. तर त्याच्यामध्ये मार्क्स चांगले पडले, पण पेपर रद्द झाला की ते कॉपी झाली असं काहीतरी ते झालं, पेपर रद्द झाला. मग मी म्हणलं चला ठीक आहे आपण नाही गव्हर्मेंट ड्युटीमध्ये काही करू शकत, आता बाळावरती लक्ष देणं आहे, घर करणं आहे, हे सगळंच करायचं आहे, तर मी ड्युटी तरी करते, थोडासा पैशाला हातभार होईल. तिथे इंटरव्ह्यू दिला आणि सगळी चौकशी वगैरे केली, पण झालं असं ते बोलले सुरुवातीला की हो तुम्ही बाळाला घेऊन येऊ शकता. आणि दुसऱ्या दिवशी रिकन्फर्मेशनसाठी गेले ना, तिथे गेल्यानंतर ते बोलले की तुम्हाला आम्ही 5,000 रुपये सॅलरी देऊ आणि त्यानंतर तुम्हाला बाळाला नाही घेऊन येता येणार. जर तुम्ही एक विचार करा, इथं एक तर लोक बोलायला आपल्याला साधं बोलायला पण तयार नाही, तर ते बाळाला काय सांभाळणार आहे ते. आणि बाळाची जबाबदारी नाहीच सोडू शकत आपण कोणावरती. एक तर इथं सगळे कंपनीमुळे बिहारी किंवा बाहेरचेच लोक जास्त आहेत, तर ते जॉबचं पण कॅन्सल झालं. ते हे आता राजा शिवाजी शाळा तिथं पण 2 दिवस गेले. इथून 40 किलोमीटर त्यांच्याच गाडीत जायचं आणि रिटर्न यायचं. हा पहिल्याच दिवशी बिमार पडला. सेकंड डे तरी गेली, पण मग म्हणलं नको जाऊ, 5 ते 6 हजार आपल्याला जास्त नाही आहे, मी करून घेतल्या. त्यांचं असं मी बोलले की तुम्ही आहे शॉप इथं, तुम्ही बाळाला सांभाळा थोडा वेळ, मी जॉब करते. म्हणजे ते असं झालं की देव किती पण परीक्षा घेऊन हा ते असं वाटतं की यार कधी कधी विचार जर करत बसला ना की यार इतकं परीक्षा का बरं घ्यायची, कधीतरी थांबव ना तू, किती घेणार आहे अजून परीक्षा, असं वाटतं. खूप जास्त चांगलं व्हायचं असलं ना तर थोडं जास्त परीक्षा घेतली. आणि भरपूर दिवस लागले तरी चालेल, पण हरायचं नाही आहे. घरच्यांना करून दाखवायचं आहे, म्हणजे ते एकत्र येतील आपल्यासोबत.
नाही, विचार तुमचे खूपच छान आहेत. फक्त आता एवढंच आहे की स्वतःच्या हिमतीवरती एक छोटंसं घर बांधायचं, कारण की जी रेंटच्या घरामध्ये जी मेंटल हॅरेसमेंट होती ना ती खरंच खूप जास्त आहे. म्हणजे इवन आपण बाळाला बाहेरसुद्धा नाही जाऊ देऊ शकत खेळायला. त्याचं जास्त रिग्रेट होतं की आपण जे लहानपण जगलो ना गावाकडं तसं लहानपण यांना नाही आहे. आणि खरंच कुठं चान्स नाही लेकराचा असं. तुम्हाला काही बोलायचं माझ्याबद्दल काही बोलायचं तुला काय बोलायचं? काय बायको तर चांगलीच मिळाली की 10-12 वर्ष झाले सोबतच आहे. माझ्या ट्वेल्थचा रिझल्ट लागला होता 2014ला परीक्षा होता, तेव्हापासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये. हां, तुम्हाला नाही बोलायचं काही? सगळं चांगलं आहे, आयुष्य खूप गोड चाललंय. प्लीज सपोर्ट करा. जीवन साथी चांगली. हो. ते महत्वाचं आहे. बाकी कोणी कसंही असं. नाही, दुसऱ्यांचा विचार करून फायदा नाही. आम्ही ह्या इथं 3 वर्षामध्ये शिकून गेलो की आपण जर दुसऱ्याचा विचार केला, आपल्याला कोण काय बोलल तर आपण मागच राहणार. कारण आपल्याला सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आपले निर्णय आपण दोघांनीच घ्यायचे घरात, आणि बाकीचं दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी करायचं. काहीच नाही. आता आम्ही गाडी पण घेतली ना तर कोणालाच नाही सांगितलं. ज्या दिवशी गाडी घेऊन गेलो दुकान मालक आणि आम्ही दोघंच होतो, गाडी घेऊन आलो आणि मग सगळे पूजा करण्यासाठी बोलवले, पण जास्त लोक नाही आले. ते कसं असतं ना दाखवलं की आपले आईवडील लहानपणापासून ना आपल्याला एक सराउंडिंग अशी देतात की आपल्याला बाहेरच्या जगाचं बिलकुल ज्ञान नाही राहत. जसं मी माझ्या बाळाला हे नाही दाखवणार की ह्या जगामध्ये वाईट लोक आहे. मी त्याला सगळं चांगलं प्रोटेक्टच करत असेल ना, किंवा कोणी मारलं तर मी त्याला जाऊन बोलणार. तसं आता म्हणजे आपण इतकं प्रोटेक्टिव्ह होतो, जसं घराच्या बाहेर निघालो ना त्यावेळेला खरं लक्षात आलं की जग किती वाईट आहे किंवा किती वेगळ्या स्तरावरती आहे. आणि तेव्हापासून असं वाटतं, आता मी 28 वर्ष मला पूर्ण झाले वयाचे, जितके अनुभव मी याच्या अगोदर घेतले नाही, पण 4-5 वर्षामध्ये अनुभव घेतले ना, चांगले लोक वाईट लोक. पण ह्या एवढ्या लक्षात आलं की लाईफ आहे आपल्याला आपलंच झगडणं आहे. जे बोलतात की नाही मी आहे सोबत, एक फ्रेंड असो, भाऊ, नातेवाईक, ते आपल्या वाईट वेळेला कधीच कोणी नाही. इवन सपोज यांचे कोणी रिलेटिव्ज आम्हाला बोलवत आहे घरी चहा पाण्याला, माझं गाव तर खूपच लांब आहे, पण यांचे रिलेटिव्ह जर चहा पाण्याला बोलत आहेत ते बोलतात तुम्ही चहा पाणी करा, पण तुमच्या घरी किंवा कोणाच्या घरी काही सांगू नका तुम्ही आलं तर. आणि एकदा यांची काकी आहे त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो, तर झालं असं, मी याला फीड करत होते, हा 4 का 5 महिन्याचाच होता. नामकरणाचा कार्यक्रम त्यांनी घरी ठेवला होता बाळाचा. मग आम्ही तिथं गेलो तर त्यांनी असं एक बोलता असं आणि त्यावेळेला आम्ही फायनान्शियली वेल सेटल्ड होतो. म्हणजे एवढं तर कळत नव्हतं पैसे कुठं गुंतवायचे, पण इतकं लक्षात येतं की गोल्डमध्ये आपण पैसे गुंतवू की आज न उद्याचा रेट वाढेल आणि आपण कुठेतरी सक्सेस होऊ याच्यामध्ये. तर मी त्यावेळेला फायनान्शियली वेल प्रॉपर होते. तर त्यांच्या इथे गेले तर ते काय बोलले की नातेवाईकांना जर का जवळ केलं ना तर ते आपल्याला पैसे मागतात. त्यांना असं वाटलं यांचं बॅगेज असं आहे लव्ह मॅरेजचं, आणि त्यातल्या त्यात हे आता आपल्या इथं कनेक्ट होत आहे काय, जुळत आहे का, पैसे वगैरे मागतीलच नाही. तर मी यांना लगेच मागच्या रूममध्ये आले, स्वयंपाकाच्या रूममधून समोर आले, त्यांना म्हणलं काकी अशा बोलल्या. यांनी लगेच सांगितलं की आम्हाला जायचं आहे, दुकान मालकाचा फोन येतो आहे, शॉपमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आम्ही तिथून त्या दिवशी बसून जे आलो यांच्या काकीच्या घरून, अजूनपर्यंत तिथे गेलेले नाही. 7 वर्ष पूर्ण झाली. जसं म्हणजे वाढत पुढे जातात, अनुभव येत जातात. तसं जर बघायला गेलं तर माझ्या जाव्या असो किंवा बाकीच्या जे रिलेटिव्ज आहे ना, मी आतापर्यंत जे केलं याचं कौतुक नाही मला. मी एक असं सांगते की मी जे काही आतापर्यंत कमवलं, सपोज गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट असो किंवा बाकीच्या गोष्टी, ते त्यांनी नाही केलेलं, पण तरी एक जी आहे ना माझ्याबद्दल सांगण्याचा मायनस पॉईंट, त्याच्यामुळे ते मला प्रत्येक वेळेस हे करतात की नाही अरे कुठं लग्नाला वगैरे गेलं की एवढं व्यवस्थित नाही वागत. तर त्याच्यामुळे असं वाटतं कुठंतरी नाव कमवू आपण याच्यातून. पण तुम्ही काही असं खूप मोठा गुन्हा थोडी नाही केला. नाही गुन्हा नाही केला, पण मग ते प्रत्येक महिलाला, लेडीजला, प्रत्येक मुलीला आपला जीवनसाथी स्वतः चूज करण्याचा अधिकार आहे. पण ते तिथं राहत होते ना, त्याच्यामुळे जास्त नेमका प्रॉब्लेम कष्ट झाला. आहे. हा झालं, परत घरासमोरच घर आहे दोन्ही. थोडंसं आहे. घर सोडून
हे घर सोडून. आम्ही ह्या लाईनला आणि ह्या लाईनला मध्ये एक घर आहे फक्त. तसं माझी कॉलेजमधली मैत्रीण मला सतत एक गोष्ट सांगायची की लक्ष्मी, कधी पण लग्न, तिचं अजून लग्न झालेलं नाही, पण लग्न जर करशील ना तर काय कर की तू जेव्हा पण कोणता पण साथीदार निवडशील, लाईफमध्ये कोणती पण गोष्ट कॉम्प्रोमाइज केली तर चालेल, तू ती बदलू शकते. सपोज तुला घर नाही आवडलं, तू घर बदलू शकते, गाडी बदलू शकते, पण लाईफ पार्टनर जर का एकदा निवडला तू ते बदलू नाही शकत. तो चांगला बघ, सपोर्टिव्ह बघ. कारण की माझं एज्युकेशन चांगलं होतं आणि आमच्या कास्टमध्ये जे काय मुलं मिळतात ते कमी शिक्षण असलेले, किंवा जेवढे पण मला स्थळ आले होते ते माझ्यापेक्षा कमी शिक्षणाचे होते. तिला वाटायचं तू टॅलेंटेड आहे ना, तू कधीतरी करशील स्वतःचं नाव, तर तू चांगला मुलगा शोध ना की जो तुला सपोर्ट करेल. तर ती सतत मला अशी म्हणायची. तर कधी ती आता कॉन्टॅक्टमध्ये नाही, ती पण नाही बोलत माझ्यासोबत. तर तेच तसं आता निवडला साथीदार, पण ते एक साथीदार निवडण्यामध्ये सगळेच नाते निसटून गेले माग, असं झालं. एकत्र अजून एक वेळ दिवस, नाही. हा, एक ना एक दिवस होईल ते. पण नंतर त्या टायमाला तुम्हाला असं वाटेल की नाही, आपण हेच जे करतो म्हणजे नवऱ्यासोबत चालतं तेच महत्वाचं आहे आणि बाकी मागचं काहीच महत्त्वाचं नाही. आता मी इथं सांगते तुम्हाला, पण इथं ही गोष्ट कोणालाच माहिती नाही आहे. मी हे जी गोष्ट शेअर करते तर मी खूप जास्त अगोदर मी कधीच माझे वीक पॉईंट्स कोणासमोर मांडलेले नाही आहे की नाही लोक आपल्या इमोशनल गोष्टीचा गैरवर्तणूक किंवा गैरफायदा उचलतील ना. तर मी इथं नाही सांगितलं कोणाला की आमचं लव्ह मॅरेज आहे. साधं आपलं जे डेली लाईफ आहे तसंच आपलं चालू होतं इथं. पण आता मी ते मला बोलले की ठीक आहे ना, हे रियालिटी आहे, ॲक्सेप्ट करून घे. किती दिवस आपण लपवणार आहे, कधी ना कधी तर सांगणारच आहे ना. एक प्रॉपर प्लॅटफॉर्म आहे, तू बोल स्वतःला. तू जेव्हा आपली रियालिटी आपण शेअर करू तर तू अजून कॉन्फिडंट होशील ना प्रत्येक गोष्ट सांगण्यामध्ये, तुझ्या बोलण्यामध्ये, तुझ्या राहणीमानामध्ये अजून कॉन्फिडंट येईल. जर आपल्यामध्ये काही कमी आहेत, आपण जर ती लपवत असलं तुझ्यामध्ये, तो कॉन्फिडन्स येणारच नाही आहे. मग मी तुम्हाला मेसेज करण्या अगोदर त्यांना कन्फर्म केलं की मी करू का दादाला मेसेज, तर ते बोलले ठीक आहे तू कर, मी तर तुला हमेशा म्हणतच असतो कर म्हणून. तर तसं असंच बऱ्याच जणी हे सपोर्ट नसते, हां. जे मिस्टरांचं पाहिजे ते नसतं बिलकुल. काही जणींना आता माझे व्हिडिओ बघून वाटत असेल की आम्ही पण करू, हे पण करू, पण घरून हे ना इन्कार असणार त्याचा, नाही असणार. नाही करायचं नाही. ते मला बोलतात कधी कधी ना, मी असं डिमोटिवेट होऊन जाते की यार नाही ना, नाही जमणार, लोक काय बोलतील, आपण असं टाकतोय. आता कुठं ते पण व्हिडिओजमध्ये मी त्यांना घेते ना की तुम्ही पण या, पण मी एकटंच काय दाखवणार आहे. तर ते बोलता की नाही तू कर ना, तुला मी एवढं प्रत्येक गोष्टीमध्ये हो म्हणतो, तू म्हणते फिरायला चला, मी तिकडचं व्लॉग टाकते तर मी तिकडे पण घेऊन चालतो. बऱ्याचशा बायका असे की त्यांना ही पण लाईफ नाही जगायला भेटत. तर तू बाकीच्या, मी एखाद्या वेळेस असं डिमोटिवेट होते, यार मम्मी नाही आहे, आता रक्षाबंधन आलं, भाऊ नाही आहे, असं ते म्हणतात चल ठीक आहे, जे आहे ते आहे, ॲक्सेप्ट कर, मी आहे ना तुझ्यासाठी, सगळं नाते मीच आहे तुझ्यासाठी. त्यांनी कधीच, आता झाले 7-8 वर्ष पूर्ण झाले, मला कधीच कोणत्या सणाला असं नाही की साडी घेतली नाही, किती पण परिस्थिती खराब असली तर त्यांनी घेतलं की नाही, मी कमी नाही पडायला पाहिजे. जर ती माझ्यासाठी सगळं जग सोडून येते साडी घ्यायला तर 4 साड्या घेतल्या की ते म्हणतात तू माझ्यासाठी सगळं नातं सोडून आली, आईचं भावाचं, तर ते आई भाऊ आणि नवरा, सासू सासरे सुद्धा मीच आहे तुझ्यासाठी. असं तेच ना, एवढं सगळं असेल तर मग काय. बाकी मग मला एवढंच सांगायचं, तुम्ही कॉन्टेंट करू शकता एकदम छान प्रकारे, तुमच्यामध्ये सगळं टॅलेंट आहे, दिसतंय क्लिअरली एकदम. तुम्हाला जास्त काय छान कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे हां, स्वयंपाक बनवणं आणि सगळ्यांना खाऊ घालणं हे जास्त आवडतं. म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव सांग. माझ्या चॅनलचं नाव लक्ष्मी वैद्य 1997. म्हटलं तर आपण ते हे करू, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक किंवा ते हे करता येते ना आपल्याला. पण कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट यामध्ये आम्ही आतापर्यंत मी ऑब्झर्व केली, आपण म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला प्रमोट करायचा चॅनल, तरी समजा आता हिनं सांगितलं किंवा दुसऱ्या क्रिएटरनं बी सांगितलं तर लोक येऊन बघतील त्याच त्याच टायमापुरतं आणि ते सोडून देतील, नंतर बघणार नाही. जे काय ते आपल्या कंटेंटमध्ये हां, ह्या गोष्टीवर त्यांचं रात्रीच ते मला सांगत होते की ठीक आहे, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे, जे त्यांना पसंत करत असतील असं 100% नाही होणार की ते तुला पण पसंत करतील. तुला तुझ्या कामामधून सुद्धा तुझं इम्प्रूव्ह करणं आहे, ठीक आहे, एक ते तुला एक प्लॅटफॉर्म झालं किंवा एक गोष्ट झाली की तू चला ठीक आहे तू शेअर करते, पण तू स्वतःची ओळख तू बनव. लगेच त्यांनी सांगितलं किंवा ते लगेच ग्रो होणार नाही, तुला तुझंच करणं आहे शेवटी. कंटेंट क्रिएशन मध्ये खूप पॉवर आहे, हो, कारण की आता तर गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते. त्यांना सपोर्ट. ह्या महिन्याच्या फेब्रुवारीपासूनच, ह्या महिन्याच्या बहुतेक पुढच्या महिन्याचा त्यांनी सांगितलं ना निर्मला सीतारामनने की अभ्यासामध्ये सुद्धा कॉन्टेंट क्रिएशन ऍड करणार.
आणि हेच भविष्य याच्यामध्ये खूप काही होऊ शकते, पण चांगल्या प्रकारे आपण वापर. मी जेव्हा पण म्हणते आता नाही मला नाही टाकायचा व्हिडिओ, मी गिव्हअप करते, पण असा एक व्हिडिओ येतो समोर की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट रिसीव्ह झालं किंवा माझं चॅनल मॉनिटाईज झालं, ते बघितलं की खूप बघायला आवडतं बरं का. जेव्हा नवरा सपोर्ट करतो ना, ते तुम्ही सांगाल ना, शेअर कराल ना love story मधून असं, ते खूप बायकांना बघायला आवडतं. आज काय झालं, आज 7 ते 8 वर्षानंतर आम्ही फर्स्ट टाइम सांगितलं की आमचं लव्ह मॅरेज. मॅरेज म्हणजे तिकडं पण राहायला गेलो खुलताबाद साईडला, तिकडं पण सांगितलं नव्हतं आणि आतापर्यंत इथं नाही सांगितलं. आज पुन्हा थोडी आहे love नाही, marriage. पण लोक रिॲक्ट वेगळा करतात. इकडे पण लव्ह मॅरेज त्यांना पण खूप कष्ट घेतलेत लव्ह. ते समजू शकते मी. कष्ट घेतल्याशिवाय पण फळ भेटणार. कष्ट जास्त दिवस आहे, फळ लेट मिळेल पण चांगलं भेटेल. मिळेल, चांगलं मिळेल. ठीक आहे मग चला, ते पोहे आणि छान चहा. वाटलं तुम्हाला भेटून. बरं झालं तुम्ही मेसेज केला, कॉन्टॅक्ट केला, कारण की तुमचा जे मुख्य उद्देश आहे की तुम्ही खूप खुश आहे, तुमच्या आई वडिलांपर्यंत जे पोहोचवायचंय ते पोहोचूनच जाईल यात. ते त्यांचं मला special अपेक्षा ते आहे. मोटिव्ह आहे की ते समोरच्यांनी बोलावं, त्यांच्या आई वडिलांनी, सासरच्यांनी. तिने व्हिडिओ दाखवला त्या दिवशी, पूर्ण बघितला आम्ही. ते म्हणे कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे, मी टाकते. म्हणलं टाक. आणि येईल का आपल्याला कॉल, येईल का आपल्याला कॉल. आणि कालचा स्टेटस होतं शेगावला चालले, म्हणलं आपल्याकडं जाताना नक्की एक कॉल येईल आपल्याला, पण ते तुमचं कशामुळे कॅन्सल झालं माहीत नाही. आणि डायरेक्ट आम्हालाच भेट झाली. त्या दिवशी जसं तुमचा व्हिडिओ पडला त्या दिवशीपासून मॅनिफेस्ट करते की नाही यार येणार. मी स्वतःच्या मनालाच भांडते, नाही यार ते इतके मोठे आपल्या इथं कसं काय येणार, माझं तर काहीच नाही आहे. पण नाही, मग मी स्वतःच्या मनाला नाही येणार, काहून नाही येणार, येणार ना. माझे फोन आलो की आपल्याकडे येतील का, म्हणलं येतील ना, तू शांत राहा थोडंसं. आणि खूप मोठे काय नॉर्मलच आहे त्यांना. सांगितलं तुम्हाला, आमची पण स्टोरी सांगितली की कुठून आलो होतो आम्ही. सगळ्यांच्या जीवनात एक स्टोरी असते. असतेच life मध्ये. बाकी तर आता तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुम्हाला कधी तुमच्याकडे निकिताचा नंबर, मी रात्री तुम्हाला कधी सपोर्ट करू. असं मी रात्री तुम्हाला मेसेज करायला पण घाबरत होते. मी ते मला विचारत होते तू एकदा मेसेज कर ना की जेवणामध्ये काय काय पसंत करतील. घरामध्ये इतकं सामान नव्हतं ना, रात्री जाऊन मी घेऊन आले. तुमचा जेव्हा व्हॉइस मेसेज आला त्यावेळेला ना, तर मी आणलं मी कसं काय मेसेज करणार, ते फिरायला आले आपल्यामुळं परत डिस्टर्ब होईल ना. ते म्हणतील अरे यांना करंगळी दिली तर हे मनगट धरताय का. मी माझ्या मनाला असं बोलते, यांना यार इतकं वर नाही करायला पाहिजे ना आपण कोणाला. तर तुम्ही रिप्लाय नाही केला तर मलाच वेगळं वाटतं, रिप्लाय कसं करायचं. आणि मी नंतर कॉल का आता म्हणतील का कॅन्सल नाही नाही. आणि मग ते मला बोलले अरे त्यांनी तुला मेसेज केला की काय तुम्ही बोलणार आहे ना ते मी लिहिलं, पण मी फोटो टाकायच्या अगोदर विचार केला आता रात्रीचे 11 वाजले, ते झोपले असतील, आपल्यामुळे झोप मोड झाली त्यांची तर परत डिस्टर्ब होईल. मी त्याच्यामुळे ते पण नाही टाकले की नको असं आपल्यामुळे त्रास नको व्हायला ना कोणाला. मला काही जे बघतात ना, बघणारे व्ह्यूअर्स होते त्यांना सांगायचं एवढं प्रेशर घेऊ नका, आम्ही पण नॉर्मल तुमच्यासारखेच आहे, एकदम फ्री तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, एकदम नॉर्मली बोलू शकतात तुम्ही. हां खरंच तसेच येते जसं दिसता व्हिडिओमध्ये ना. एकदम ते आल्याच्यानंतर असं वाटलं नाही मला की ते मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा भेटते, असं वाटलं की नाही हे आपले रिलेटिव्स आहेत. ते तर त्यांना तरी आम्हाला भेटायला नवीन वाटेल कारण की ते पहिल्यांदा बघताय, पण आम्ही जितक्या वर्षापासून बघतो असं वाटलं नाही की कधीच इतकं फ्रेंडली ते असू शकतात. एकदम साधं बोलायला सुद्धा आपल्यासारखेच आणि वर्तणुकीला सुद्धा. आणि अजून पण वाटत नाहीये तुम्ही आलेले आहात. असं वाटतंय मी झोपलेलं आहे गाढ, खूप मोठं स्वप्न बघते मी. चला मस्त झालं बोलून. चहा ठेव. पुण्यामध्ये आले ना, मला नाही माहिती काय काय द्यायचं, नाही पण पहिल्यांदा देते. त्याचं काहीच करत नव्हतं प्लीज, खरं एवढंच असतं का ह्याच्यामध्ये अजून तुझ्या तांदूळ पण ठीक आहे ठीक आहे राहू दे. ठीक आहे हो, पण मी म्हणलं याची काहीच करत नव्हतं एवढं काय उगाच कुठाला गेलं यार. हा कुठं खाली जा हा छोट्या बहिणीकडून अरे ठेवायचं हे. हा 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 एकदम माहिती नाही हिच्यासोबत येणार आहे. काय नाही नाही ते असं नाही नाही काहीच गरज नव्हती. एक तर थोडा पाहुणचार पण ब्लाऊज पीस पण चालत होता, असं काय नाही तुम्हाला वाटूच लागलं तरी.
असतील बाकी आता यांची स्टोरी तर तुम्ही ऐकलीच. थोडी इमोशनल होती, बरंच स्ट्रगल होतं, ते पण सगळं मॅनेज करून इथपर्यंत आल्यात. आणि आणखी सुद्धा प्रयत्न त्यांचे चालूच आहेत. आणि छान वाटलं बोलून. इतका पाहुणचार त्यांनी केला की आम्हाला तसं फील झालं की एखादे पाहुणे बघायला येतात ना मुलीला, त्या टाईप मध्ये यांनी केलं treat. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की असं एवढं काही हे करून घेऊ नका. आणि एवढं फक्त चहा पाणी केलं तरी खूप झालं. तेच बोलायला टाइम द्या, तेच खूप जास्त मोठी गोष्ट आहे. तसं त्या घाईत आले, जेवण करूनच पाठवायचं होतं तुम्हाला, पण तुम्हाला जायचं डबल नाश्ता झाला असं झालं. तर चला आता निघालो होतो आम्ही. आणि पाहिजे ना असा कॅमेरा. बाय. नाराज झालेत. बाय. चला येतो का.